तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतात. रोबोटिक्स म्हणजे सर्वांना एक अट्रॅक्शन आहे. रोबोटिक्सच्या सतत बातम्या येत असतात, व्हिडिओ येत असतात आणि रोबोटिक्सबद्दल ग्लॅमर आहे लोकांच्या डोक्यामध्ये. रोबोट ह्या विषयावर मूवीज येत असतात, पिक्चर येत असतात, टी व्ही सिरीज येत असतात आणि तुमच्या मनात एक कुतूहल असतं. तुम्ही टेक्निकल लोक असून देखील तुमच्या मनात कुतूहल असतं. सर्वसामान्य लोकांच्या मनात तर जास्तच कुतूहल असतं. आता ह्या रोबोटिक्स हा मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल आवश्यक आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर ह्या सगळ्या ब्रांचेस आवश्यक आहेत. त्याच्यामुळं आणखीन तो अवघड वाटतो. आता रोबोटिक्स आणि मेकॅनिकल डिपार्टमेंट आपला काय संबंध? तर रोबोटिक्स आणि मेकॅनिकल डिपार्टमेंट याचा डायरेक्ट संबंध आहे. आपल्याशिवाय रोबोटिक्स या विषयाला गतीच मिळणार नाही, कारण कायनेमॅटिक्स हे सगळं आपलंच आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, दादागिरी करायची असेल, म्हणजे मराठीमध्ये हा शब्द आहे चांगल्या अर्थाने, एखाद्या विषयामध्ये आपला जर अप्पर हँड असेल इंग्लिशमध्ये किंवा आपल्याला कमांड पाहिजे असेल, तर रोबोटिक्समध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तुम्हाला जर का कमांड पाहिजे असेल तर कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स शिकलं पाहिजे. जेव्हा इलेक्ट्रॉनिक्सची मुलं सगळं डायोड ट्रायोड जेव्हा बोलत असतात, ट्रान्झिस्टर्स वगैरे किंवा सर्किट बोर्ड, त्यावेळेस आपण कायनेमॅटिक्स डायनॅमिक्स बोलल्यामुळं ते गप्प बसतात. कम्प्युटर इंजिनिअरिंगची मुलं प्रोग्रॅमिंग म्हणतात, त्यावेळेस देखील आपल्याला ह्या जॉईंट कोऑर्डिनेट्सची माहिती असेल तर आपल्याला अप्पर हँड असतो. मी तुम्हाला शक्य तेवढ्या सोप्या भाषेत आणि खूप इंटरेस्टिंगरित्या सांगणार आहे. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी तुम्हाला इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये सांगणार आहे. आता पहिल्यांदा म्हणजे क्षीरसागर सरांनी माझी ओळख करून दिली, तर क्षीरसागर सरांचे धन्यवाद. थोडक्यात आणि चांगली माहिती करून दिली. परंतु मला असं वाटतं की मी तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला माझ्याबद्दल कॉन्फिडन्स येईल, माझा आणि रोबोटिक्सचा काय संबंध आहे. तर पहिलं म्हणजे माझ्याबद्दलची पहिली माहिती की IEEE ही जगामध्ये नेटवर्क असलेली खूप मोठी संस्था आहे. IEEE इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स असोसिएशन, जगामध्ये सगळ्यात मोठं नेटवर्क असणारी संस्था. त्याचं पुणे चॅप्टर जो आहे, ज्याच्यामध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या चॅप्टरचं आम्ही सुरू केलेली ॲक्टिव्हिटी, त्या चॅप्टरचा मी चेअरमन आहे. नंतर महाराष्ट्र ड्रोन मिशन हा आपल्या महाराष्ट्र सरकारचा एक मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. प्रत्येक राज्याने एक टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट केलेली आहे. जसं की हैदराबादमध्ये AI वर जास्त भर देतात. गुजरातमध्ये त्यांनी रोबोटिक्सचं 150 एकरमध्ये पार्क बनवलेलं आहे, रोबोटिक्स पार्क. म्हणजे तो टोटल 300 एकरचा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये सायन्स पार्क आहे, पण 150 एकर फक्त रोबोटिक्स पार्कसाठी आणि कोट्यवधी रुपये दिलेले आहेत. बँगलोर देखील त्याच पद्धतीने काम करत आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विचार केला की ड्रोन बनवले पाहिजेत. आपण ड्रोन सगळ्यांना माहिती आहे, आत्ताच आपण भारत पाकिस्तान युद्ध बघितलं, तर त्या ड्रोनचा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापर करता येईल. इव्हन फायर फायटिंग, फक्त पार्सल डिलिव्हरी नाही तर मेडिकल ॲप्लिकेशन्स, तुम्हाला सांगतो की डिझास्टर्स, हे असे पूरग्रस्त परिस्थिती, त्यामध्ये मदत करता येईल, असे खूप सारे आहेत. तर त्या महाराष्ट्राच्या ड्रोन मिशनमध्ये मी कोऑर्डिनेटर आहे COEP तर्फे. PGD-18 आपल्या सगळ्यांना इंडियन स्टँडर्ड्स माहिती आहे. आपण इंडियन स्टँडर्ड्सबद्दल खूप माहीत असतं, त्याच्याशिवाय आपण काम करू शकत नाही, कारण ते आपल्यासाठी एक घटना आहे, जशी रूल्स अँड रेग्युलेशन. त्याच्यावर PGD-18 ही कमिटी आहे, ज्याच्यामध्ये रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा समावेश आहे. त्या कमिटीचा मी एक सदस्य आहे. द रोबोटिक्स सोसायटी प्रत्येक देशामध्ये असते. द रोबोटिक्स सोसायटी अमेरिका, द रोबोटिक्स सोसायटी जपान, तशी आपल्या भारताची द रोबोटिक्स सोसायटी इंडिया आहे. आणि त्या द रोबोटिक्स सोसायटीचा मी नॅशनल लेवलचा चेअरमन होतो. आणि त्या चेअरमन असताना हा प्रॉब्लेम परत येईल, त्यांना लॅपटॉप द्यायला मला, त्याच्यात कॉपी झालेल्या आहेत, तोपर्यंत लॅपटॉप जोडून. तर द रोबोटिक्स सोसायटी ही सगळ्या देशांमध्ये असते. आणि द रोबोटिक्स सोसायटी सगळे जे पियर्स असतात रोबोटिक्समधले, ते सगळे इथं एकत्र येतात. आता द रोबोटिक्स सोसायटी जी आहे ती IIT दिल्लीमध्ये आहे. आणि सगळे IITचे प्रोफेसर, थँक्यू, सगळे IITचे प्रोफेसर त्या द रोबोटिक्स सोसायटीला अटॅच आहात. आणि मी त्याचा नॅशनल कोऑर्डिनेटर होतो. मी माझ्या काळात स्टुडंट चॅप्टर सुरू केले. तुम्ही द रोबोटिक्स सोसायटीच्या वेबसाईटवर गेला तर तिथे स्टुडंट चॅप्टरची जी संख्या आहे, आता 37 झाली, ती माझ्या काळात सुरुवात झाली. पहिलाच चॅप्टर COEPचा आहे. आपल्याला देशासाठी अभिमान असणारी ती संस्था आहे द रोबोटिक्स सोसायटी. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका कॉलेजचा चॅप्टर जो 001 नावाने आहे, कुठल्याही IITचा चॅप्टर नाही तिकडं. त्यानंतर आर्मीचे रिसर्च बोर्ड असतात, आर्मी रिसर्च बोर्ड. आर्मीला रोबोटिक्समध्ये खूप काही काम करावं लागतं. पर्टिक्युलरली पुण्यामध्ये आम्ही नशिबान आहोत की पुण्यामध्ये
DRDOच्या आर्मीच्या 4 रिसर्च लॅबोरेटरी आहे. ARD पाषाण, RND दिघी, VRD नगर आणि HEMRL सुतारवाडी, अशा 4 DRDOच्या रिसर्च ॲक्टिव्हिटी तिथं चालतात. तर त्याच्यामध्ये आर्मी रिसर्च बोर्डचा मी पॅनल मेंबर होतो. मी तुम्हाला हे का सांगतोय की माझ्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त मदत व्हावी याच्यासाठी. रोबोकॉन तुम्ही ऐकलंच असेल. रोबोकॉनचा मी नॅशनल लेवलचा चीफ जजेस पॅनल जे आहेत 3च जज असतात. IIT दिल्लीचे प्रोफेसर SK साहा आहेत, IIT रुड़कीचे पुष्पराज पाठक सर आहेत आणि मी, आम्ही 3 जज असतो. आता आम्ही 4था जज प्रोफेसर TP सिंग पण घेतलेले आहेत, सरदारजी आहेत. तुम्ही जर का रोबोकॉन 25 बघितलं तर त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये देखील आहे. रोबोटेक्स नावाचं एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असते रोबोटिक्सची. पुण्यामध्ये जी आम्ही नॅशनल आणि रिजनल घेतो त्याचा मी चीफ मेंटर आहे. मागच्या वेळी आम्हाला 40 मुलांना, पुण्यातल्या 40 मुलांना, पुण्याच्या आजूबाजूच्या सिल्वासाची मुलं होती, नवी दिल्लीची होती, संभाजीनगरची मुलं होती, त्या 40 अंडर प्रिव्हिलेज मुलांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो. थँक्यू सर. तर त्या 40 मुलांना तिकडे घेऊन गेलो होतो. इस्तोनिया नावाचा देश आहे, त्याची तालीम नावाची राजधानी आहे. तिथं आम्ही रोबोटिक्स इंटरनॅशनलसाठी मी 2 वेळा गेलो, 24ला आणि 25ला. हे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की माझ्या नॉलेजचा तुम्हाला जास्तीत, मला ग्लॅमर नको आहे, मला माझी इमेज बूस्ट नाही करायची, पण तुम्ही शांतपणे ऐकावं की जेणेकरून मला आणखीन चांगले इफेक्टिव्हली सांगता येईल. तर या प्रकारे तुम्ही जर का माझ्या नॉलेजचा कोणालाही काही रेफरन्स हवा असेल तर मी त्याची मदत द्यायला तयार आहे. बाकीचं एवढं काही महत्त्वाचं नाही. तर येस, रोबोटिक्स हा विषय अजून तेवढा कॉमन झालेला नाही. सरांचं मी कौतुक करतो, धुतरगाव सरांचं, की त्यांनी हा सब्जेक्ट ठेवला. त्यातल्या ते फाउंड्री ऑटोमेशन याच्यामध्ये देखील रोबोट लागतात. कारण फाउंड्रीमध्ये टेम्परेचर असतं. हाय टेम्परेचरला मॅन्युअल ऑपरेशन सगळे रिस्की असतात. त्यामुळं एखाद्या माणसाने तिथं सोबत काम करणं हे खूप अवघड असतं, जीव घेणं असतं. अशा ठिकाणीच रोबोट वापरू शकतात, म्हणून आपण रोबोट वापरतो. आता रोबोटिक्सचं मी सुरुवातीपासून सांगणार नाही, आपण डायरेक्ट कायनेमॅटिक्स सुरुवात करणार. आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका, कायनेमॅटिक्स सुरुवातीला अवघड वाटतं, आपण ते सगळ्यात सोपं करून सांगूया. आणि आज जर का तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्ही सांगितलं की मी कायनेमॅटिक्सचं लेक्चर केलं आहे आणि मला रोबोट कायनेमॅटिक्स माहिती आहे, तर लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात, तुमच्याकडं एक आदराने बघितलं जातं. याची मी गॅरंटी देतो. तर याच्यामध्ये काय आहे आपल्याला बघायचं की कायनेमॅटिक्स हा शब्द जो आहे तो ग्रीक वर्ड जो आहे कायनेमा मीन्स इट इज रिटन ओव्हर हिअर. कायनेमा मीन्स मोशन अँड स्टडी ऑफ मोशन म्हणजे कायनेमॅटिक्स. इतका सोपा अर्थ आहे. आपल्याला काय करायचं आहे, कायनेमॅटिक्स बघायचं आहे. डिग्री ऑफ फ्रीडम हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मेकॅनिकलची मुलं. एनी मोशन परमिसिबल अराउंड द ॲक्सिस इज कॉल्ड एज डिग्री ऑफ मोशन. एक जी त्याला फ्रीडम मिळते त्या ॲक्सिस भोवती, त्याला एक डिग्री ऑफ फ्रीडम, एक जॉईंट एक डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम आपण बघणार आहोत. स्टेट वेक्टर स्पेस, जी 3D स्पेस आपल्याला अवेलेबल असते त्याला वेक्टर स्पेस म्हणतात. आणि मग त्याचे वेक्टर डिफाईन करतो आपण आणि आपल्याला पुढच्या ॲक्टिव्हिटीज करता येतात, जसं की रोबोट लोकेट करणं, रोबोट मूव्ह करणं, रोबोटचं प्रोग्रामिंग करणं. याच्यामध्ये आपल्याला रोबोटचे प्रत्येक एलिमेंट माहीत पाहिजे. रोबोट बरोबर काय येतं, हार्डवेअर येतं. हार्डवेअर म्हणजे सेन्सर, ॲक्च्युएटर, मॅनिप्युलेटर आर्म. त्याच्यासोबत येते कंट्रोल सिस्टीम. सेन्सर रोबोटमध्ये असतातच. सॉफ्टवेअर रोबोटला ऑपरेट करायला. रोबोटचं सॉफ्टवेअर टास्क प्लॅनिंग देखील करतं. डायनॅमिक्स त्याचा मुवमेंट्स करतं आणि कायनेमॅटिक्स त्याच्या मुवमेंटला कोऑर्डिनेट करतं. मग आपल्याला कायनेमॅटिक्स बघायला पाहिजे आणि डायनॅमिक्स. तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्स शिकलेला. कायनेमॅटिक्स म्हणजे फोर्स कन्सिडर न करता जो काही स्टडी केला जातो त्याला कायनेमॅटिक्स म्हणतात. स्टडी ऑफ मोशन विदाउट फोर्स कन्सिडरेशन. डायनॅमिक्स स्टडी ऑफ मोशन विथ टॉर्क, फोर्स, अँड देन वी आर स्टडीइंग वेलोसिटी अँड ॲक्सेलरेशन अबाउट इट. सो कायनेमॅटिक्स आपण समजून घेतलं. नेक्स्ट आहे की कायनेमॅटिक्सचा हा जो कंट्रोल आहे, तर फर्स्ट स्टेप काय आहे की कार्टेशियन कोऑर्डिनेट समजून घ्यायचं, मग जॉईंट स्पेस समजून घ्यायची आणि ॲक्च्युएटर स्पेस समजलं की आपला कायनेमॅटिक्सचा प्रवास एकदम पूर्ण झाला. यामध्ये आपल्याला कार्टेशियन स्पेस टू जॉईंट स्पेस जाताना कायनेमॅटिक्स मदत करतं आणि जॉईंट स्पेस टू ॲक्च्युएटर स्पेस जाताना डायनॅमिक्स मदत करतं. फार काही अवघड नाही बरं का. हे पहिल्यांदा वाटतं अरे हे काय आहे सगळं. तुम्ही कॅडकॅममध्ये ट्रान्सफॉर्मेशन शिकलेलं असाल. कॅडकॅम विषय तुम्हाला सगळ्यांनाच आहे, मेकॅनिकलला 3rd इयरला आहे किंवा कदाचित फायनल इयरला असेल. तर त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन शिकतो. 2
फ्रेम्स एकमेकाला कशा कनेक्ट करायच्या. आता इथं काय आहे, ही एक फ्रेम आहे, याला म्हणतात राईट हँडेड ऑर्थोगोनल कोऑर्डिनेट फ्रेम. राईट हँडेड म्हणजे आपल्या उजव्या हाताचं ही 3 बोटं जी आहेत त्या पद्धतीने एक्झॅक्टली ते काम करतात. एक्स, वाय अँड झेड राईट हँडेड एकमेकाला परपेंडिक्युलर, ऑर्थोगोनल परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि ह्या सिस्टीमला कसं वापरायचं तो आपल्याला शिकायचं आहे आज. आणि डायनॅमिक्स हे आपल्याला पूर्ण रोबोटचा कंट्रोल देतं. आता कायनेमॅटिक्समध्ये काय आहे बेसिकली की ते ॲनालिटिकल ॲनालिसिस आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जॉमेट्री कळते मोशनची, रोबोटचा आर्म कसा मूव्ह होणार आणि विथ रेफरन्स टू कोऑर्डिनेट सिस्टम कसा मूव्ह होणार हे आपल्याला शिकायचं. फक्त विदाऊट रिगार्ड टू द फोर्सेस विचार न घेतात. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे, प्रत्येक गोष्टीला फोर्स लागतो मूवमेंट करायला. हा रोबोटचा आर्म आहे, आपल्याला मूव्ह करायला त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी लागणार, फोर्स लागणार. पण जर काही इलेक्ट्रिकल एनर्जी बाजूला ठेवली आपण तर याचं ही पोझिशन होती x1 y1, ही पोझिशन होती x2 y2, ही पोझिशन होती x3 y3. याचा जो संबंध आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी काहीच लागत नाही, त्याच्यासाठी फोर्सेस टॉर्कची गरज नसते. म्हणून आपल्याला फोर्सेस आणि टॉर्क शिकायचे. तर पहिल्यांदा आपण जॉईंट शिकूया. रोबोट्समध्ये या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जॉईंट असतात, ज्याला रिव्होल्यूट, प्रिझमॅटिक, प्लेनर, सिलेंड्रिकल, स्क्रू, स्पेरिकल म्हणतो. त्यातल्या त्यात प्रिझमॅटिक म्हणजे लिनियर मोशन, रिव्होल्यूट म्हणजे रोटरी मोशन. त्यानंतर मॅनिप्युलेटर जॉईंट असतात असे. हा स्पेरिकल जॉईंट आहे, हे हायर ऑर्डरचे जॉईंट आहे, त्याच्यामध्ये लिनियर ॲज वेल एज रोटेशनल असतं. हा प्रिझमॅटिक आहे, लिनियर आहे, व्हेरिएबल डी असतो, त्याच्यामध्ये डायमेन्शन व्हेरी होते. इथं रोटरी आहे, थिटा व्हेरिएबल आहे. हे एकदा समजलं ना की आपली कायनेमॅटिकच्या प्रवासाला सुरुवात झाली. आता बघा बघा थोडं थोडं इंटरेस्ट घ्यायचा. याच्यामध्ये डिफिकल्टी काय आहे, एका वेळी आपल्याला जॉमेट्री समजून घ्यायची, एका वेळी आपल्याला मॅथ्स समजून घ्यायचं आणि मॅथ्स आणि त्याचा संबंध ॲक्च्युअल स्पेस वेक्टरशी तो एकदा समजला की कायनेमॅटिक्स एकदम सोपं होऊन जातं. या ठिकाणी आपण रोबोट आर्म बघतोय. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोबोट आर्म असतात. कुठला असतो रिव्होल्यूट, कुठला प्लेनर, सिलेंड्रिकल, कार्टेशियन असतो फक्त XYZ. त्याच्यामध्ये पण उलटा कार्टेशियन केला आपल्या ओव्हरहेड क्रेनसारखा, त्याला गॅन्ट्री रोबोट म्हणतात. त्याच्यामध्ये देखील स्कारा, प्युमा रोबोट हे प्रकार आहेत. आता आपल्याला ते प्रकार बघायचे नाही, पण प्रत्येक प्रकार आपल्याला याच्यामध्ये हँडल करता येतो. आता कुठलाही एक रोबोट असेल तर तो साधारण असा दिसतो. त्याचा बेस असतो, त्याची पहिली ॲक्सिस, दुसरी ॲक्सिस आणि ग्रिपर, बरोबर की नाही सगळेजण, आहे की नाही. हा सिम्पल रोबोट आहे. आता ह्या रोबोटला काय म्हणतात, अँथ्रोपोमॉर्फिक रोबोट. अँथ्रोपोमॉर्फिक म्हणजे काय, सिमिलर लाईक ह्युमन बीइंग. आपल्याला वेस्ट कमरेच्या इकडं पहिला बेस असतो, तो रोटेशन करतो. शोल्डर, नेक्स्ट जॉईंट, एल्बो, कोपरा, त्याला तिसरा जॉईंट आणि ग्रिपर म्हणजे आपला हँड ग्रिपर. असं हे स्ट्रक्चर असल्यामुळे याला अँथ्रोपोमॉर्फिक देखील म्हणतात. आणि हे समजायला सोपं जातं, मग प्रोग्रामिंगला सोपं जातं. याच्यामध्ये काय आहे की कॅमेरा हा एक्सटर्नल रेफरन्स असतो, जॉब हा प्रायमरी रेफरन्स असतो आणि मग स्पेसमध्ये त्याला कुठेतरी लोकेट करायचं असतं. आता हे कसं करणार, एकदम सोपं आहे. गणित आपल्याला मदत करतं. कुठलंही सॉफ्टवेअर म्हटलं की एकदा फिजिक्स समजून घेतलं, त्याचं फिजिक्स समजून घ्यायचं आणि जॉमेट्रिकलचं त्याला सपोर्ट द्यायचा, म्हणजे मग आपल्याला कुठली सिस्टीम अवकाशात कशी फिरते ते एकदम सहज समजून जातं. या ठिकाणी हा बेस आहे, पहिली लिंक, दुसरी लिंक ग्रिपर, कॅमेरा, वर्कस्पेस आणि जॉब. आता ही राईट हँडेड कोऑर्डिनेट फ्रेम आपल्याला मदत करणार आहे. राईट हँडेड कोऑर्डिनेट फ्रेम आपण कुठं ठेवणार, पहिली राईट हँडेड फ्रेम आपण ह्या बेसला ठेवणार. 0 कुठं दिला, बेसला दिला. एक्स, वाय, झेड परपेंडिक्युलर टू दॅट. नेक्स्ट दिला तो पुढच्या जॉईंटला दिला, हा बेसचा जॉईंट आहे. नेक्स्ट जॉईंटला एक्स, वाय, झेड. त्याच्या पुढचा टूल फ्रेम म्हणतात त्याला, तो दिला ग्रिपरला. त्याच्या पुढचा गोलला दिला, त्याच्या पुढचा इकडं दिला. अशा ह्या एक एक फ्रेम देत गेलो आपण. आणि या फ्रेम अलॉट झाल्यानंतर आपल्याला या फ्रेममधलं एकामेकांमधलं रिलेशन मिळालं की आपलं कामच झालं. आपल्याला कायनेमॅटिक्स एकदम येणार. आणि लक्षात ठेवा, हे सगळं काम तुम्ही करायचं नाही. आपण कोण आहोत, आपण इंजिनियर आहोत, आपण मॅथमॅटिशियन नाही आहे एवढं मोठं मॅट्रिक्स सोडवलं. तर आपण काय करायचं, याच्या मागची फिलॉसॉफी समजून घ्यायची की कायनेमॅटिक्स कसं वर्क होतं. आणि एकदा ते आपल्याला समजलं की आपल्याला काहीच करायचं नाही, कायनेमॅटिक्सचं सॉफ्टवेअर ऑपरेट करायचं आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला हे मॅथमॅटिक्स माहीत पाहिजे. मी तुम्हाला आज एक सॉफ्टवेअर पण दाखवणार आहे. बऱ्याचदा असं होतं की आजकाल प्लेसमेंट कोणाला होतं मिळतात, ज्याला सॉफ्टवेअर माहिती आहे त्यांना, बरोबर की नाही. तर मी तुम्हाला एक सॉफ्टवेअर शिकवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कायनेमॅटिक्स आणखीन सोपं जाईल. त्याला रोबोट ॲनालायझर म्हणतात. आणि IITच्या विद्यार्थ्यांनी प्रोफेसर SK साहा जे आहेत त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे आणि ते खूप पॉप्युलर आहे. आत्ता 1 वर्षापासून ते विकतात, पूर्वी ते सगळ्यांसाठी फ्री होतं. तर रोबोट ॲनालायझरचं माझ्याकडे व्हर्जन आलेलं आहे, आपण त्याच्यातून शिकणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, आपल्याला गणितं सोडवायची नाही.
इटरेशन्स, डेरिव्हेशन्स, लॉंग लेंथी कॅल्क्युलेशन्स करायचे नाही. तेवढा आपल्याला वेळ पण नाही, कारण आपल्याला क्रिएटिव्ह काम करायचं आहे. आपण इंजिनियर आहोत, आपल्याला लेबरस डॉंकी वर्क करायचं नाही. ठीक आहे. आता मॅथमॅटिक्स नाही म्हटलं तर सगळे हसायला लागले, जरा मलाही जरा बरं वाटलं. मॅथ्स आपल्याला थोडासा नावडता विषय आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मॅथ्समध्ये गोडी घेतली तर मॅथ्स आपल्याला कशासाठी देतो, आपल्याला मदत करतो, कॉन्फिडन्स आपला वाढतो. तर कायनेमॅटिक्स समजून घेताना एक फ्रेम, ही पहिली फ्रेम आणि दुसरी फ्रेम याच्यातलं रिलेशन काय म्हणजे कायनेमॅटिक्स. बरोबर. परत एकदा सांगतो. पहिली फ्रेम आहे एक्स वाय झेड, दुसरी आहे एक्स वाय झेड. परंतु हा झेड खाली आहे, हा झेड वर आहे, हा वाय या दिशेने आहे, हा इकडे आहे. ह्या दोघांमध्ये काय बदल झाला असेल तो ह्या ऍक्टिव्हिटीने समजून घेतला की ते कायनेमॅटिक रिलेशन आपल्याला मिळतं. एक म्हणजे ही फ्रेम इथं होती, तिथून ती ट्रान्सलेट झाली, त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. इथं आली, इथून ती टर्न झाली, म्हणजे वरचा झेड खाली गेला आणि हा वाय इकडे आला. हे रोटेशन झालं. रोटेशन आणि ट्रान्सलेशन या दोन गोष्टी झाल्यामुळं त्या फ्रेममध्ये बदल घडला. रोबोटमध्ये पण तेच होतं. प्रत्येक ठिकाणी रोबोट मूव्ह होताना त्या फ्रेममध्ये बदल होतो. तो समजून घेणार आपण कायनेमॅटिक्सच्या माध्यमातून. त्याच्यासाठी आपल्याला होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स पाहिजे असतं. होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्समध्ये डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड त्याला ट्रान्सलेशन मॅट्रिक्स म्हणतात. बघा बरं का, आता इथून पुढे मॅथमॅटिक्स सुरू झालं. आता मॅट्रिक्सची काय आवश्यकता आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर इथं आहे रोटेशनल मॅट्रिक्स R1, R2, R3, R4 अप टू R9, R1 टू R9 रोटेशन मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आहे पर्स्पेक्टिव्ह 0, 0, 0 आणि त्याच्यानंतर आहे ग्लोबल स्केल. आता हा होमोजिनियस मॅट्रिक्स काय करतो, दोन फ्रेम मधलं रिलेशन तुम्हाला देतो. मी ते सांगणारच आहे तुम्हाला कसं वाटतं ते. पण होमोजिनियस मॅट्रिक्स म्हणजे काय, दोन फ्रेम मध्ये रोटेशन झालंय का, झालंय. कसं झालंय, प्रत्येक ऍक्सिसला रेफरन्सने तो सांगतो की अशा पद्धतीचं रोटेशन झालेलं आहे. ट्रान्सलेशन झालंय का, एक्स ऍक्सिसवर किती झालंय, वाय ऍक्सिसवर किती झालंय, झेडवर, हे सगळं डेल्टा डेल्टा वाय सांगतो. आणि पर्स्पेक्टिव्ह इंजिनिअरिंग अनफॉर्च्युनेटली तुम्ही शिकला नाही, पण सिव्हिल इंजिनियर शिकतात. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आपण खाली थांबून इमारत कशी दिसते त्याचं ड्रॉइंग जे ॲडव्हर्टाईजमध्ये येतं त्याला पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग म्हणतात, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. ठीक आहे. आता मेकॅनिकलला ते फारसं लागत नाही, पण पूर्वी आम्हाला ते शिकवलं जायचं. पर्स्पेक्टिव्ह अँगल पण घेतले जातात. ग्लोबल स्केल, झूम इन झूम आउट. एखादा रोबोट छोटा असेल तर त्याला स्केल फॅक्टर लावता येतो. एखादा मोठा रोबोट असेल, इंडस्ट्रियल रोबोट, तर त्याला हा झूम फॅक्टर लावता येतो. त्याच्यामुळं हे आहे होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. आता जर का तुम्हाला होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कळाला असेल तर याच्यामध्ये रोबोट कायनेमॅटिक्समध्ये दोन अप्रोच असतात. एक असतो फॉरवर्ड कायनेमॅटिक्स आणि दुसरा आहे इनवर्स कायनेमॅटिक्स. त्याला काही लोक रिव्हर्स म्हणतात, पण रिव्हर्स हा चुकीचा शब्द आहे. इनवर्स हा बरोबर शब्द आहे. इनवर्स किंवा इनडायरेक्ट, फॉरवर्ड किंवा डायरेक्ट. आता ही काय भानगड आहे, रोबोट इथं आहे, रोबोटला एका ठिकाणी जायचं आहे. रोबोट काय करणार, पहिल्यांदा असा होता, टर्न, मग मुवमेंट आणि इथे गेला. आता हा जर का भाग ॲक्सेसिबल आहे रोबोटला, तर मला याचे कोऑर्डिनेट दिले आणि मग मी ह्या मुवमेंट केल्या तर त्याला म्हणतात फॉरवर्ड कायनेमॅटिक्स. ठीक आहे. आपल्याला कोऑर्डिनेट्स माहीत आहे आणि त्यानुसार एक एक जॉईंट फिरवत तिथं गेलो. आयदर तुम्ही टीच पेंडंटने करा किंवा रिमोट ऑपरेशनने करा किंवा जॉयस्टिकने करा. आम्ही रोबोट CVP सगळ्या पद्धतीने चालवतो. जेस्चर, साऊंड, जॉयस्टिक अशा वेगवेगळ्या मोडने. म्हणजे जेस्चर म्हणजे रोबोटला हात दाखवला तर तो रोबोट तयार होतो, खाली जा म्हटलं तर खाली जातो. माझ्या एका PhD स्टुडंटने तो प्रोजेक्ट केलेला आहे. तर ह्या वेगळ्या वेगळ्या मोड्स आहेत. त्याच्यापैकी एक मोड अशी आहे की आपल्याला हा कोऑर्डिनेटर माहिती आहे, हा स्पेसमधला कोऑर्डिनेटर माहिती आहे, तिथं जायचं आहे, मग ह्या मोशन करायचं आणि तिथपर्यंत जायचं, त्याला म्हणतात फॉरवर्ड कायनेमॅटिक्स. रिव्हर्स कायनेमॅटिक्स काय आहे की हा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला रिव्हर्स यायचं आहे. तुम्हाला आता हे जॉईंटचे मुवमेंट द्यायचे. आधी तुम्हाला जॉईंटचे मुवमेंट दिलेले होते, म्हणजे पहिला बेस किती फिरवायचा, शोल्डर किती फिरवायचा, एल्बो किती फिरवायचा आणि त्याच्यानुसार तो आपोआप तिथं पोहोचायचा. आता उलट आहे, त्याचं कोऑर्डिनेट दिलेत आणि तुम्हाला थीटा हे सगळे काढायचे, तिन्ही थीटा, त्याला म्हणतात इनव्हर्स कायनेमॅटिक्स. आहे की नाही. आता आपण हे फार इंटरेस्टिंग आहे, आपण हे समजून घेऊ. फॉरवर्ड कायनेमॅटिक्समध्ये काय होतं की अँगल्स आणि पोझिशन या दिलेल्या असतात, लेंथ आणि अँगल दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला XYZ मिळतं, आपण तो अचीव्ह करतो. इनव्हर्समध्ये तुम्हाला लेंथ काही जणांच्या दिलेल्या असतात, काही जणांच्या पोझिशन दिलेल्या असतात आणि काही मिसिंग अँगल्स तुम्हाला शोधायचे असतात. काही अँगल्स मिसिंग असतात. आता ते बघू कसं काढायचं ते. फॉरवर्ड कायनेमॅटिक्स काय सांगतं की हा XY मधला एक रोबोट आहे, एक छोटा रोबोट घेतला आपण
त्याच्यामध्ये 3 लिंक आहे, एक लिंक, दुसरी लिंक, तिसरी लिंक, L1, L2, L3. बरोबर. आता इथून पुढे तुमचा इंटरेस्ट लागणार आहे बरं का. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं पुढचं तुम्हाला सगळं सोपं जाणार. कारण फॉरवर्ड कायनेमॅटिक्स ही पहिली स्टेप आहे. फॉरवर्ड कायनेमॅटिक्समध्ये काय करतो आपण, आपल्याला L1, L2, L3 माहीतच आहे, कुठल्याही रोबोटचे पॅरामीटर माहीत असतात. फक्त आपल्याला काय माहीत नसतं, हे θ1, θ2, θ3 माहीत नसतं. आता यामध्ये जर का तुम्हाला दिले θ1, θ2, θ3 तर तुम्हाला हा x1, y1 आणि θ ही पोझिशन फाइंड आउट करता येते इझिली जॉमेट्रिकली पण. आणि तेच इकडं रे डायग्राम, लाईन डायग्राम आणि इकडं ब्लॉक डायग्राम. आपल्याला जर का हा x फाइंड आउट करायचा असेल तर कॉस कॉम्पोनंट घेतला त्याचा x वर तर तो L1 cos θ1 येतो, L2 cos θ2, L2 cos θ1 plus θ2, L3 cos θ1, θ2, θ3. हे तिन्ही कॉम्पोनंट, तिन्ही प्रोजेक्शन्स आपल्याला इकडे मिळतील आणि त्याचा x आपल्याला इकडं x ॲक्सिसवर मिळू शकेल. सिमिलरली y इकडं प्रोजेक्शन टाकले तर y ॲक्सिसचे प्रोजेक्शन आपल्याला y देऊ शकते. x आणि y मिळाला, θ हा θ1 plus θ2 plus θ3. आता आपल्याला x y θ मिळाला. हा सिंपल तीन लिंक असलेल्या रोबोटसाठी θ मिळाला आणि XY मिळालेलं आहे. जर का रोबोट कॉम्प्लेक्स होत गेला तर तो काय म्हणतो की मला आणखीन ऑप्शन्स पाहिजेत. नॉर्मली कुठलंही सॉफ्टवेअर तुम्हाला ऑप्शन सांगत असतं, मागत असतं. सॉफ्टवेअरमधून आपल्याला इन्व्हर्स कायनेमॅटिक्स देतात. इन्व्हर्स कायनेमॅटिक्स काय करतं, इन्व्हर्स कायनेमॅटिक्समध्ये कंट्रोलर तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आणि वेगवेगळे सेट्स देतो. पर्टिक्युलरली एक मल्टिपल सोल्युशन्स हे फक्त इन्व्हर्स कायनेमॅटिक्स देतो. आता कसं तुम्हाला सांगतो की हा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, ह्या पॉइंटला कसं जायचं हे या रोबोटला हा इकडून पण जाऊ शकतो, हा इकडून पण जाऊ शकतो, खालून वरून अशा इन्फायनाईट वेळाने जाऊ शकतो. बरोबर की नाही. वेगळे वेगळे कॉम्बिनेशन म्हणजे θ वेगळा वेगळा आणि त्या दिशेने जाऊ शकतो. त्याला म्हणतात मल्टिपल सोल्युशन्स. आणि हे मल्टिपल सोल्युशन्स पॉईंट दिल्यामुळं मल्टिपल सोल्युशन्स आपल्याला मिळतात. हे आपलं ॲडव्हान्टेज आहे. कधी कधी ऑब्जेक्ट येतो त्याला अवॉइड करायचं असतं, मग रोबोटला मल्टिपल सोल्युशनची आवश्यकता असते. त्याचं कुठलं एक सोल्युशन चांगलं असेल तर इन्व्हर्स कायनेमॅटिक्स आपल्याला मल्टिपल सोल्युशन देतं. आता तेच तुम्हाला इथं समजून येईल की इकडं आहे L2, L1, इथं पोहोचायचं आपल्याला XY. त्याच्यात 2 पद्धती आहेत, एक असं आणि एक असं. एका प्लेनमध्ये बघायचं झालं तर फक्त 2च सोल्युशन मिळतात. पण ते जर का 3D झालं तर तुम्हाला जास्त सोल्युशन्स मिळतील आणि तुम्हाला त्या सोल्युशनची आवश्यकता आहे कारण आपल्याला अवॉइड करायचं आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता आपल्याला माझ्याकडे एक रोबोट आहे. ठीक आहे. माझ्याकडे हा रोबोट काय करतो, सध्या आता इकडे आहे, मला गोलला जायचं आहे तर मी गोलला लगेच तिकडून गोलला रोबोट घेऊन गेलो. माझ्याकडे टीच पेंडंट आहे, रिमोट आहे, मी घेऊन गेलो. पण मला मल्टिपल सोल्युशन पाहिजे तर मल्टिपल सोल्युशन हे देखील आहे. मी असाही जाऊ शकतो, असाही. म्हणून मल्टिपल सोल्युशनची रोबोटला आवश्यकता असते आणि म्हणून इन्व्हर्स कायनेमॅटिक्स आपल्याला जास्त मदत करतो. फॉरवर्ड कायनेमॅटिक्स आपले कन्सेप्ट क्लिअर करतो, इन्व्हर्स कायनेमॅटिक्स जास्त आपल्याला ॲप्लिकेशन ओरिएंटेड मदत करतो. आपण आता इथं डॉट प्रॉडक्ट घेणार आहे. A डॉट B इज इक्वल टू AB cos θ. A वेक्टर आहे, B दुसरा वेक्टर, त्याच्यामध्ये हा θ अँगल आहे, दोघांची पोझिशन वेगळी वेगळी आहे. त्याचा प्रॉडक्ट जो येतो तो AB cos θ आहे. हे सिंपल मॅथमॅटिक्स आपण 10वी 11वीला शिकलो, 11वी 12वीला शिकलो असेल. बरोबर की नाही. आता हा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो का घेतला, कारण क्रॉस प्रॉडक्टमध्ये स्केलर क्वांटिटी येते आणि आपल्याला वेक्टर पाहिजे. त्यामुळं आपल्याला θ आणि आपल्याला अँप्लिट्यूड मिळणारा पाहिजे म्हणून आपण A डॉट B घेतला. आणि शिवाय डॉट प्रॉडक्ट हा आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये प्रेझेंट करता येतो. A डॉट B कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज AX AY BX BY आणि ह्याचं इक्वेशन आपल्याला असं लिहिता येतं. त्यामुळं ह्या कायनेमॅटिक्समध्ये करताना प्रत्येक ॲक्सिसला आपल्याला डॉट प्रॉडक्टमध्ये घेऊन जायचं आहे. आता इथं आपल्याकडं डॉट मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत. AB इज नॉट इक्वल टू BA, याला नॉन कम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. म्हणजे ह्या दोन जो प्रॉडक्ट आहे तो वेगळाच असणार दरवेळी आणि मॅट्रिक्सची ॲडिशन ही सिंपल असणार. मी थोडंसं फास्ट जातोय. तुम्हाला जेव्हा कधी वाटलं की सर मला हे समजलं नाही प्लीज हात वर करा, मी तुम्हाला कुठल्याही क्षणी थांबून ती स्टेप मी परत रिपीट करेन. ठीक आहे. आता या ठिकाणी ही पहिली फ्रेम आहे XY, दुसरी फ्रेम आहे ON सिंपल आणि हा पहिला वेक्टर आहे VXY, दुसरा वेक्टर आहे VNO सिंपल. आता दोन्ही वेक्टर हे स्पेसमध्ये आहेत परंतु हा वेक्टर या फ्रेमचा आहे, हा वेक्टर या फ्रेमचा आहे. रेडला, ब्लूला. आता ह्या VNOचं V0 VN हे प्रोजेक्शन्स आहेत. इकडे VXYचे PX PY प्रोजेक्शन्स आहेत आणि त्याच्यानुसार VXY VNO P हे आपल्याला सगळ्याला स्पेसमध्ये मिळतात. सिंपल एवढं.
आता ते इथपर्यंत तरी कळलं. मॅट्रिक्स प्रॉडक्ट आहे सर, साधा मॅट्रिक्स आपण डिराईव्ह केले त्याच्यावर. आता कायनेमॅटिक्स थोडं थोडं कॉम्प्लेक्स होत जाईल आणि तुम्हाला इथंच तुमचा कस लागतो, तुमचा इंटरेस्ट टिकून ठेवायचा. मॅथमॅटिक्स जर का एकदा समजून घेतलं ना तर गणिताबरोबर कुस्ती करता येते आपल्याला. पण गणित जर का समजलं नाही तर मग आपलीच कुस्ती होऊन बसते. त्यामुळे आपल्याला अलर्ट राहायचं. तुम्हाला काही अडलं तर मला परत एकदा विचारा. आता आपल्याला हे कळलं आहे की VXY हा VXVY लिहिता येतो, VNO असा लिहिता येतो आणि P जो पोझिशन आहे या मधल्या पोझिशनला तो PXPY, कारण फक्त एक्स ॲक्सिसला मुवमेंट झालेली आहे म्हणून PX आणि वायला काहीच झालेलं नाही म्हणून 0. ही फ्रेम इथं आली, वर गेलेली नाही आहे म्हणजे PY कॉम्पोनंट 0 आहे. सिम्पल एव्हरीबडी आहे की नाही. याच्या पलीकडं आपल्याला आता याचं रिलेशन आपल्याला सेट करायचं. याचं रिलेशन आपण कसं सेट करणार? या सगळ्याचं रिलेशन करताना VXY हा N आणि O मध्ये PX ॲड केला की झाला PY, कारण तो फक्त इथून इथं मूव्ह झाला आहे, बाकी त्याच्यात काही चेंज झालेलं नाही, पॉईंट तोच आहे. VXY आपल्याला या पद्धतीने लिहिता येऊ शकतो. आता काय होतं की आपल्याला जर का एक वेक्टर लिहिता येत असेल तर दुसरा वेक्टर पण लिहिता आला पाहिजे. VNO हा VNO आहे, VNO cos θ, VNO sin θ, आणि याला VNO डॉट N आणि डॉट O हा युनिट वेक्टरने मल्टिप्लाय केलेला आपण. युनिट वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनमुळं मेन वेक्टरमध्ये काहीही फरक होत नाही. हे आपलं बेसिक मॅथमॅटिक्स आहे. त्यानंतर आता रोटेशन घेतलं. पहिल्यांदा आपण घेतलं ट्रान्सलेशन, PX फक्त ॲड केला. सिम्पल आहे एकदम. 2 फ्रेम होत्या, पहिली फ्रेम दुसरी फ्रेम मूव्ह झाल्या, फक्त X वर मूव्ह झाल्या, PX ॲड केला. आता रोटेशनला इथं रोटेट केलं θ डिग्रीने आणि रेड जी आहे ती पहिली फ्रेम आहे आणि ही जी ब्ल्यू आहे VNON आणि हा V ही दुसरी फ्रेम आहे, त्याच्यामध्ये फक्त θ आहे. त्या केसमध्ये देखील VXY VNO असा लिहिता येईल आणि या दोघांचं रोटेशन आपल्याला काढताना VX हा आपल्याला VXY cos अल्फा VNO cos अल्फा असा लिहिता येऊ शकतो, कारण हा अल्फा जो आहे, हा जो अँगल आहे, हा अल्फा, तो आपल्याला प्रोजेक्शन डायरेक्ट NO न काढता आपण XY वर काढू शकतो. पण त्याच्यामध्ये V चा इफेक्ट बघायचा असेल तर VXY cos अल्फा VNO cos अल्फा हा VNO च्या लँग्वेजमध्ये, X हा NO च्या लँग्वेजमध्ये लिहिता येतो. तुम्हाला आणखीन सगळं सिंपल करून सांगतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे. मूव्ह केला की P ने मूव्ह होतो, रोटेट केला की θ ने. मूव्ह केल्यामुळं PXPY ॲड होतो, रोटेट केल्यामुळं θ त्याच्यात ॲड होतो आणि θचा रोटेशन मॅट्रिक्स जो आहे तो आत्ता आपण इकडं एस्टॅब्लिश केला. आत्ता आपण या ठिकाणी VXY हा VNO बरोबर cos θ मायनस sin θ sin θ cos θ केला. आता लिनियर पण झालं, रोटेशनल पण झालं. आता याचा जो संबंध आहे तो आपल्याला इथे मिळतो. लिनियर मुवमेंट, अँग्युलर मुवमेंट आणि XYचं रिलेशन झालं NO बरोबर. आपलं पहिलं टार्गेट सक्सेसफुली आपण पार केलेलं आहे. काय केलेलं आपण? एक फ्रेम XY NO बरोबर कोरिलेट केली. आणि कशी केली? मुवमेंटला पण केली आणि रोटेशनला पण केली. आणि रिअल लाईफमध्ये तेच होतं, प्रत्येक फ्रेम नुसती मूव्ह होत नाही तर ती रोटेट पण होते, बरोबर की नाही? त्यामुळं आता आपण होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स हा जो आहे तो PXY ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, कारण VXY आणि VNO त्याच्यामध्ये ॲडिशन आहे PXY आणि θची. हा सगळा जो आपण सॉल्व केला तर तो हा फॉर्म मिळतो XY to NO रोटेशन मॅट्रिक्स आणि ट्रान्सलेशन मॅट्रिक्स. आधी आपण होमोजिनियस मॅट्रिक्स बघितला होता, त्याचंच हे छोटं स्वरूप, कारण इथं Z नाही आहे फक्त. मग प्रत्येक याला वेगळा वेगळा रोटेशन मॅट्रिक्स असतो. आपण आत्ता जो बघितला तो होता झेडच्या ॲक्सिसच्या अराउंड झालेलं रोटेशन आणि त्याचं फॉर्मेशन होतं cos θ मायनस sin θ cos θ. हे तुमचं झालेलं आहे रोटेशन मॅट्रिक्स. कॅडकॅम ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांचं तर नक्कीच झालेलं आहे. कोणाकोणाचं कॅडकॅममधलं आठवत आहे तुम्हाला थोडंफार? ओके, नसेल असं आठवत असेल तर रिव्हिजन करा. एकदम सोपं आहे. रोटेशन मॅट्रिक्स प्रत्येक ॲक्सिसला वेगळा असतो. हा Y ॲक्सिसला रोटेशन आहे, हा X ॲक्सिसला रोटेशन आहे आणि हा झेडला डाव्या हातात वरच्या बाजूला, हा सगळीकडे, आणि हा X ॲक्सिसला उजव्या हाताला खालच्या बाजूला. इतकं सोपं आहे लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर आपल्याला हे ट्रान्सलेशन आहे P, त्यामुळे फक्त PXPY PZ ॲड होतात. एवढं सिंपल लक्षात ठेवायचं. कुठलाही रोटेशन मॅट्रिक्स होताना आपल्याला अँगल्स मिळतात, कुठलाही मुवमेंट होताना डिस्टन्स मिळतात. इथं मुवमेंट झाली, डिस्टन्सेस मिळाले, अँग्युलर रोटेशन झालं, हे रोटेशन मिळाले. आणि या सगळ्यांचं मिळून कॉम्बिनेशन काय मिळतं
की होमोजेनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स एक्स वाय हा NO सोबत रिलेट करताना आपल्याला हे पॅरामीटर मिळालेले आहे. ही आपली पहिली आणि बेसिक स्टेप आहे. एकदा ही स्टेप सॉल्व्ह केली की तुम्ही कायनेमॅटिक्समधला पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आमच्या प्रोफेसरच्या भाषेत सांगायचं झालं तर कायनेमॅटिक्स आमचं 40 मार्काला असेल तर हे पहिले 10 मार्क तुम्हाला मिळाले. पहिले 10 मार्क काय की पहिली फ्रेम, दुसरी फ्रेम, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सचं रिलेशन आपण शोधून काढलं, ते समजून घेतलं आणि ते आपल्याला शोधता आलं कसं येतंय म्हणून ते. ठीक आहे. तर आपल्याला होमोजेनियस ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स हा इथं कळाला की तो कसा डिराईव्ह करायचा. नंतर आहे आपल्याला हे असं कंपाऊंड मॅट्रिक्स मिळतं. पहिली फ्रेम, दुसरी ही NO फ्रेम, दुसरी फ्रेम, पण मधून ती IJK नावाच्या फ्रेममधून जाते. आपण काय आहोत? इंजिनियर, आणि आपल्याला लाईफ थोडंसं कॉम्प्लेक्स करायला आवडतं आणि कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं. आता पहिला प्रॉब्लेम का आता सिम्पल होता, 2 फ्रेम होत्या, आता तिसरी फ्रेम ॲड केली. तिसऱ्या फ्रेममध्ये काय आहे? XYZ, NOA आणि IJK 3 फ्रेम. आता या 3 फ्रेममधून मला इकडून इकडे जंप मारणं सोपं होतं, ते मी केलं पहिल्या ह्याच्यात. पण आता मला इथून इथं जंप मारायची, इथून इथं जंप मारायची आणि कधी डायरेक्ट जंप मारायची आणि तिन्हीचे रिलेशन मला समजून घ्यायचे. एकदम सोपं आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये जो मॅट्रिक्स मिळेल